आपण पाहतात मराठी रोखोक न्यूज चॅनल. या चॅनलसाठी मी पत्रकार सुभाष जेदे. आज आपण नीरा शिवतक्रार ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य प्रमोद काकडे यांच्याकडे आलेलो आहोत. आणि यायचं कारण म्हणजे काय आहे की लोकांना म्हणजे ग्रामपंचायतच्या कार्यक्षेत्रात जे 6 वार्ड आहेत आणि या 6 वार्डात लोकांच्यापर्यंत माहिती नाही की खरं विजन किंवा नीरा विकास कसा असावा, याविषयी त्यांच्याकडं जे विजन आहेत त्यासाठी आपण त्यांच्याकडे आलेलो आहोत. धन्यवाद. मला तुम्हाला पहिला प्रश्न आहे की आपण कुठलाही वारसा आपल्याकडे नाही, म्हणजे राजकीय वारसा नसताना आपण ग्रामपंचायत सदस्य झाला आणि मी या गेली 3-4 वर्ष तुमच्याकडे बघतोय, तर तुमच्याकडे एक वेगळं विजन आहे की गावचा विकास किंवा गावच्या विकासासाठी जे तुम्ही धोरण ध्येय तुमच्याकडे आहेत ती आज जरा माझ्या म्हणजे बाकीच्यांपेक्षा जरा वेगळी वाटतात. आणि याविषयी तुम्ही काय सांगाल? धन्यवाद. आज चांगला प्रश्न विचारला की मला कोणताही राजकीय वारसा नाही आहे. मी गेले 12 वर्ष झालं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून काम करतो आहे. पूर्वी युवक शहराध्यक्ष म्हणून निरेमध्ये माझी नियुक्ती होती. त्या काळातसुद्धा मी कामं केली होती आणि सध्या नीरा शहराध्यक्ष फादर बॉडीला आहे. काम करत असताना आदरणीय पवारसाहेबांच्या, सुप्रियाताईंच्या आणि आमचे नेते आदरणीय अजितदादा यांच्या माध्यमातून एक नीरेसाठी विकास मॉडेल कसं असावं हे मी एक मनात इच्छिलं होतं. त्याबद्दल मला थोडीशी एक कल्पना आहे माझी नीरेच्या बाबतीत, नीरा कशी असावी. 2018मध्ये मी आणि अमोल साबळे आणि बाकीचे काही सामाजिक कार्यकर्ते एकत्र आलो आणि आम्ही तत्कालीन सरपंच दिव्या पवार यांना नीरा ग्रामपंचायतची नगरपरिषद किंवा नगरपंचायतमध्ये रूपांतर करण्याचं पत्र दिलं होतं. त्याची दखल घेऊन 21 डिसेंबर 2020मध्ये महाराष्ट्र शासनाचं पत्र आलं नीरा ग्रामपंचायतीला. पण जिल्हा परिषदेमार्फत इलेक्शन लागल्यामुळं आणि आपल्याला पत्र न मिळाल्यामुळं नीरा ग्रामपंचायत स्थापन झाली परत, म्हणजे इलेक्शन झालं आणि ह्या इलेक्शनमध्ये सन 2021 आणि 2026मध्ये मी निवडून आलेला असताना कायम आम्ही सतत इथले काही सामाजिक कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, माझे सहकारी अनिल अण्णा चव्हाण असतील, आम्ही नीरा नगरपरिषद का व्हावी ह्याच्यामध्ये लोकांच्या मनात जे आहे की काही लोकांना वाटते की नगरपरिषद नको आहे, ग्रामपंचायतच बरी आहे. तर त्या लोकांसाठी थोडीशी मी माहिती देऊ इच्छितो की नीरा हे गाव 25,000 लोकसंख्येचं आहे. शिवतक्रार ह्या गावापासून म्हणजे कुठल्याही गावाच्या गावठाणापासून 1.5 किलोमीटरपर्यंत हद्दवाढ मिळते. तर माझ्या अंदाजे मी जर चुकत नसेल तर आपली जी वॉटर सप्लाय आहे बनगर वस्तीच्या अलीकडेच नीरा गावठाणाची हद्द वाढेल. यासाठी तर 2 पर्याय आहे. एक तर नीरा नगर परिषद होणं किंवा पंचायत होणं गरजेचं आहे. का तर आत्ता जी काय वसाहत नीरेची वाढलेली आहे शिवतक्रार गाव सोडून, अंदाजे 18,000 ते 20,000 लोकसंख्या ह्या शहरामध्ये राहते आणि दैनंदिन कामासाठी प्रत्येकाला एवढ्या अडचणी येतात की इथं येणे प्लॉट नसल्यामुळं कुठल्याही प्रकारचं शासकीय बँकांचं लोन, जे सरकारी बँका आहेत त्या आपल्याला लोन देत नाहीत. आपल्याकडे बँक ऑफ महाराष्ट्र सोडली तर इतर कुठलीही बँक नाही. आणि जर बँक ऑफ महाराष्ट्रासारख्या शासकीय बँकांचं जर लोन एखाद्याला घ्यायचं असेल तर मिळत नाही. त्याचं पहिलं कारण आहे की आपल्या जागा ह्या बिनशेती नाही, म्हणजे काय थोडक्यात येणे नाही आहेत, त्यामुळे आपल्याला मिळत नाही. त्याला एकमेव पर्याय हे नीरा शहरामध्ये नगरपरिषद होणं गरजेचं आहे. कारण का जोपर्यंत नगरपरिषद होत नाही, नगरपरिषदेमध्ये आणि ग्रामपंचायतीमध्ये खूप तफावत आहे. नगरपरिषदेला येणारा जो फंड आहे तो डायरेक्ट महाराष्ट्र शासनाकडून मिळतोच, ग्रामपंचायतीला मिळतो, पण त्याच्या कितीतरी पटीमध्ये नगरपरिषदेला मिळतो. त्याच्यामध्ये नगररचना जे आपली आत्ता वार्ड आहेत, नगरपंचायत नीरा झाल्यानंतर नगरपरिषद झाल्यानंतर ह्या 17 मेंबरचे 17 प्रभाग होतील. वार्ड आणि प्रभागामध्ये फरक आहे. आता प्रत्येक वार्डामध्ये एक वार्ड सोडला तर प्रत्येक वार्डामध्ये आपले 3 ग्रामपंचायत सदस्य आहेत. त्या प्रत्येक सदस्यांना एका वार्डामध्ये 3 सदस्य येतात. तसेच एका प्रभागामध्ये 1 नगरसेवक निवडून येईल. आणि विकासाच्या दृष्टीने बोलायचं झालं तर ज्या ज्या ठिकाणी आपल्या गरजा आहेत, सामाजिक कार्यकर्ते वारंवार सांगतात की आपल्याला क्रीडांगण नाही आहे, लहान मुलांना खेळण्यासाठी नाना नानी पार्क किंवा ज्येष्ठांसाठी नाना नानी पार्क नाही आहेत,
कुठल्याही प्रकारच्या सुविधा मिळत नाहीत. तर ज्यावेळेस ही नीरा नगर परिषद होईल भविष्यात, त्यामध्ये आपल्याला नाट्यगृह असतील, क्रीडांगण असतील, विरंगुळ्यासाठी महत्त्वाचं साधन होईल. आणि सगळ्यात महत्त्वाच्या आपले जे रहिवासी क्षेत्र जिथं जिथं झालेलं आहे त्या ठिकाणी आर झोन म्हणजे रेसिडेन्शियल झोन शासनाचा मिळेल. त्याच्यामध्ये आपले रस्त्याचे किचकट विषय आहेत. 1 आणि 6 वार्डामध्ये जर बघितलं झालं तर ते नेण्यासाठी सुद्धा ताटी रस्त्यावर बांधायला लागते आणि प्रेत दोघांना धरून न्यायला लागते. अशी बिकट अवस्था आहे. येणाऱ्या काळात नगर परिषद झालं तर प्रशस्त रस्ते मिळतील आणि नागरिकांच्या ज्या काही गैरसमज आहे की आमची घरं तुटतील, 100% नकाशाप्रमाणे जो DP प्लॅन निरेचा तयार होईल त्याच्यामध्ये रस्ते होतील. पण नगर परिषदेला जेवढे नगर परिषद रिझर्वेशन करेल त्याचा TDR हा प्रत्येकाला मिळतो. आणि जेवढं तुमचं समजा 33x33 1 गुंठा क्षेत्र असेल तर चारही बाजूने तुम्हाला 5-5 फुटाची साईट बॉटमला रस्त्यासाठी सोडायला लागेल. आणि जो काय रस्ता नगर परिषद ॲक्वायझेशन करेल त्याचा FSI तुम्हाला दुसऱ्या मजल्याच्या बांधकामामुळं जास्त वाढवून दिला जातो. 1.1चा काहीतरी आपल्या भागामध्ये FSI आहे नगर परिषद क्षेत्रामध्ये. तर ही नगर परिषद झाली तर आपल्याला सरकारी बँकांचं लोन भेटेल. झोपडपट्टी पुनर्वसनमधून माझ्या वार्डातील जे टोंबारी गारुडी समाजाच्या वस्त्या आहेत त्या वस्त्यांसाठी घरकुल योजना राबवायची म्हणलं तर अडचणी येतात. तर महाराष्ट्र शासनाचं नगर विकास विभागाचं एक झोपडपट्टी पुनर्वसन विभाग आहे, त्याच्यामधून मिळेल. पंतप्रधान योजनामध्ये घरकुल योजनामध्ये 1.5 लाखापर्यंत तुम्हाला लोनला पंतप्रधानांच्या सेंट्रलतर्फे सबसिडी मिळते. व्यवसायाच्या दृष्टीने जे निरेमध्ये नगर परिषद नसल्यामुळं प्रायव्हेट बँका किंवा बँक ऑफ बडोदा, स्टेट बँक ऑफ इंडिया यासारख्या बँका येत नाहीत. ॲटोमॅटिकली नगर परिषद झाली तर ह्या सगळ्या बँका येतील. निरेची हद्दवाढ थोपटेवाडी बेनवस्ती थोपटेवाडीपर्यंत होईल. आणि भविष्यात या ठिकाणी नीरा शिवतक्रार नगर परिषद अस्तित्वात आल्यानंतर थोपटेवाडी ते गुळुंचे ह्या पट्ट्यामध्ये MIDC स्थापन होईल. हे झालं नगर परिषद होण्याचं कारण. नगर परिषदेचा फायदाच आहे. टॅक्सेशन 100% वाढतील. पण जी ग्रामपंचायत आपली अशक्त आहे, आपल्या लोकसंख्येमध्ये आणि मतदानांमध्ये खूप तफावत असल्यामुळं ग्रामपंचायतच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला अगदी सरपंच उपसरपंच असतील अगदी काटावरची कसरत करायला लागती. निधीच्या अभावी आपल्याला विकास तेवढा करता येत नाही आहे. तर माझ्यासारख्या नवख्या सदस्याचं आणि निरेच्या विकासाचं म्हटलं तर निरेला नगर परिषद होणं गरजेचं आहे. दुसरा प्रश्न असा आहे की आता आपण सध्या निरेतलं क्रिमिनल किंवा निरेतल्या विविध ज्या गोष्टी आहेत, चोऱ्या माऱ्या किंवा बाकीच्या, तर याविषयी सध्याचं जे पोलीस दूरक्षेत्र आहे तर या दूरक्षेत्रापेक्षा जर पोलीस स्टेशन होणार असेल तर यासाठी आपला काय प्रयत्न राहील की निरेत पोलीस स्टेशन गरजेचं आहे याविषयी बोला. आत्ता नीरा हे दूरक्षेत्र जेजुरी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येतं. साधारणतः अंतर बघितलं तर 24 किलोमीटरचं अंतर आहे. आत्ता बऱ्यापैकी पूर्वीचे जे क्राईम रेशो बघितला तर इथं जबरी चोऱ्या आणि बाकीच्या काही घटना आहेत त्या रोज घडत असतात. पोलीस प्रशासन आता दूरक्षेत्रामध्ये स्टाफ आहे, तो काम चांगल्या पद्धतीचं करतो आहे. पण जेवढ्या पटीत स्टाफ पाहिजे तेवढा स्टाफ नाही. म्हणून आम्ही आदरणीय आमचे नेते अजितदादांकडं पत्रव्यवहार केला. आणि निरेचे जर एक भौगोलिक रचना बघितली तर 4 तालुके आणि 2 जिल्ह्याच्या सीमेवर असणारं हे शहर आहे. ह्याच्यामुळं क्राईमचा रेशो बाहेरच्या जिल्ह्यातून सुद्धा इथून क्राईम करून बाहेरच्या जिल्ह्यामध्ये जे क्रिमिनल्स आहे ते पळून जातात. आणि कमी पोलीस बळ असल्यामुळं इथल्या ह्याला मी पोलिसांवर आरोप करत नाहीत, ते चांगलंच काम करत आहेत. पण इथं जर पोलीस स्टेशन झालं तर माझ्या सर्वसामान्य नागरिकांची जी एखादी केस नोंदवण्यासाठी जेजुरीच्या ठिकाणी जावं लागत होतं ती कुठेतरी पायपीट थांबल. आणि नीरा पोलीस स्टेशनमध्ये नीरा, वाल्ला आणि परिंचे ह्या आउटपोस्ट आल्यानंतर नक्कीच जो क्राईमचा रेशो आहे आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे महिलांसाठी आपल्याला स्टाफ अद्यापही मिळत नाही आहे. त्यासाठी आम्ही जेजुरीचे PI सांडबोर साहेबांकडे मागणी केली. पण सध्या त्यांच्या म्हणण्यानुसार जेजुरी पोलीस स्टेशनला सुद्धा महिला स्टाफ कमी आहे. जेजुरी तीर्थक्षेत्र असल्यामुळं आपल्याला महिला स्टाफ उपलब्ध होत नाही. पण नक्कीच आत्ता नवीन नीरा पोलीस स्टेशन प्रस्तावित आहे आणि लवकरच त्याच्यावर पुणे जिल्ह्यातील 5 पोलीस स्टेशन निर्मितीमध्ये नीरा पोलीस स्टेशन आहे. आणि आनंदाची बातमी म्हणजे लवकरच आपल्या निरेकरांसाठी नवीन पोलीस स्टेशन मंजूर होईल अशी मी ग्वाही देतो.
आपण आता जे नगर परिषद किंवा नगरपंचायत का व्हावी याविषयी तुमचं खूप छान विजन होतं. पण मला एक असं विचारायचं आहे की हे करत असताना कसं असतं की आपण एकतर नवीन म्हणजे पहिल्यांदाच तुम्ही ग्रामपंचायत सदस्य झालाय आणि जे पूर्वीपासून बरेच वेळा सरपंच उपसरपंच सदस्य आलेले आहेत. तर यांच्याबरोबर काम करताना परिस्थिती अशी होती की तुमचं व्हिजन जे आहे ते चांगलं आहे. पण सगळ्यांना विश्वासात घेऊन आपण कशा पद्धतीने काम करताल याविषयी माहिती. तर तुम्ही चांगला प्रश्न विचारला की ज्यावेळेस मी विजन मॉडेल मांडलं, काही ठिकाणून विरोध आला, पण आत्ता आमचे 17 सरपंच उपसरपंच आणि बाकीचे पदाधिकारी आहेत. त्यांच्या दृष्टीने म्हणजे आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने हा विषय निरेचा महत्त्वाचा आहे की विकास तर होतच असतो. मी रस्ते आणि गटरमध्ये अडकणारा कार्यकर्ता नाही. माझ्या गावामध्ये माझा व्यापार वाढला पाहिजे, सिनियर कॉलेज जे वरिष्ठ महाविद्यालय ते झालं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्या भागातील नीरा शहर आणि पंचक्रोशीतील शेतकरी बांधवांना एक हक्काची बाजारपेठ म्हणून नीरा आहे. इथली जी नावाजलेली कृषी उत्पन्न बाजार समिती आहे ती जर चालू झाली तर शेतकऱ्यांनाही चांगल्या शेतीला एक चांगली बाजारपेठ तयार होईल पूर्वीसारखी आणि ह्याच्यामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. कारण का जोपर्यंत तुम्ही लिमिटेड पॉप्युलेशनवर डिपेंड राहता, बाहेरचा पैसा निरेत आला पाहिजे हे माझं मत आहे. कारण का रोजचं मला आमचे शेजारी बसलेले सचिन भाऊ आहे, त्यांचा एक व्यवसाय आहे, तर मी त्यांना दररोजच बघणार आहे. पण नवीन ज्यावेळेस कस्टमर येतो आणखी प्रगती होती. सगळ्यात महत्त्वाचं माझ्या दृष्टीने सरपंच उपसरपंच किंवा माझे सहकारी सगळे काम करतातच, अतिशय तेही चांगल्या पद्धतीचं काम करतात. पण मला जर विचारलं तर माझं एक विजन वेगळे. मी रस्ता आणि गटरमध्ये अडकणारा कार्यकर्ता नाही आहे. मला एकच आहे की नीरा शहरामध्ये सर्व प्रकारच्या सुखसोयी निर्माण व्हाव्या ह्यासाठी मी माझं जेवढी माझी वाटचाल असेल त्याच्यामध्ये नीरा शहरामध्ये जेवढ्या प्रमाणात माझ्या माध्यमातून किंवा माझ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून नागरिकांसाठी सुखसोयी देण्याचा मी प्रयत्न करेन. माझा दुसरा प्रश्न असा आहे की आपण मी जवळनं बघतोय तुमची तळमळ जे गावच्या विकासासाठी आणि हे जनतेला काही गोष्टी समजत नाहीत की तुम्ही जे काय तुमचे उद्दिष्ट आहेत किंवा तुमची काय ध्येय धोरण आहेत किंवा निरेकडं विकास कामाच्या बाबतीत बघताना ज्या गोष्टी तुमच्याकडं आहेत त्या जनतेपर्यंत गेल्या कमी प्रमाणात जातात आणि त्याच्यामुळं असं होतं की तुमच्याकडं आता तुम्ही ज्या प्रत्येक गोष्ट म्हणजे आता रेल्वेचा प्रश्न गंभीर होता किंवा तुम्ही त्या म्हणजे टॉपच्या मॅनेजमेंटपर्यंत किंवा व्यवस्थापनापर्यंत जाऊन त्याचा हे करताय म्हणजे सगळा म्हणजे जे काय म्हणतो आपण त्याला की ते सगळ्यांना समजवून सांगता. आताच मी माझ्या डोळ्यासमोरचं उदाहरण रेल्वेचे डिव्हिजनल मॅनेजर बरोबर तुमची मीटिंग झाली होती, त्याच्यावर आपण बातमी पण केली होती. पण होतंय काय की तुमची ही जी विकासाची दृष्टी आहे ती सर्वांना किंवा जनतेपर्यंत पोचणं गरजेचं असतं आणि त्याच्यासाठी आज तुम्ही जे करताय ते जनतेला कळण्याबरोबर सर्वांनीच जर साथ दिली तर निश्चित तुमच्या हातून ते चांगलं काम होईल किंवा तुमच्या माध्यमातून आणि तुमच्या आणि अनिल चव्हाणांच्या माध्यमातून. तर याविषयी जे तुम्ही उतारे काढले हे केलं स्वतः खर्च करून माणूस आज जर एवढं करत असेल तर त्याची निश्चित दृष्टी चांगली आहे. पण तुम्हाला या बाबतीत काय अनुभव हे एकच आहे आणि ह्या गावासाठी आम्ही झटतोय. तर माझं एकच मत आहे की नौक्यांना थोडंसं खाली दाबलं जातं किंवा कोणाचा इगो येतो, पण मी कोणाचाही विचार करत नाही. माझं काम करत राहतोय. मला कुठल्याही पेपरमध्ये नावं यावीत किंवा माझं कुठंतरी वर नावं जावं असं अडकणारा मी पदाधिकारी नाही आहे. एकच सांगतो की मी पदावर असू, भविष्यात मी नगरसेवक असेल नसेल, नगरसेवक म्हणतोय कारण का पुढचं इलेक्शन हे निरेकरांच्या दृष्टीने नगर परिषदेचं महत्त्वाचं राहणार आहे. मी असेल किंवा नसेल पण मी आणि माझे सहकारी हे 24 तास निरेकरांच्या सेवेमध्ये आले आणि काय वाईटही आले. सध्या मुस्लिम समाजाच्या वस्तीचा जो प्रश्न आहे तो प्रश्न प्रामुख्याने इथले सदस्य, आम्ही 3 सदस्य आहोत, त्यातल्या अनिल अण्णा आणि मी, ह्या वस्तीच्या संदर्भात रेल्वेने जे पुणे मिरज लोहमार्गाच्या दुहेरीकरणात जे ॲक्वायजेशन केलं त्याच्यामध्ये ज्यांचे सातबारे उतारे आणि सिटी सर्वेचे नकाशे असून सुद्धा रेल्वेने चुकीच्या पद्धतीने ॲक्वायजेशन केलं.
त्याबद्दल काही स्थानिक आमच्या नागरिकांच्या तक्रारी आल्या आणि आपल्याच माध्यमातून आपण पहिल्यांदा तो आवाज उठवला आणि चालू असलेलं रेल्वेचं काम थांबवलं. थांबवण्यामध्ये कुठला मोठापणा नाही किंवा काय नाही, पण माझ्या जर लोकांना त्रास होत असतील माझ्या वार्डातल्या, कारण की ह्याच्या अगोदर 2 वर्षापूर्वी मला हा निवडून आल्यानंतर पहिला धक्का बसला की माझ्याच वार्डातील डोंबारे गारुडे समाज, तोही माणसातला समाज आहे, तोही माणूस आहे. प्रत्येकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगण्याचा अधिकार दिला आहे. जसं माझ्या मुस्लिम समाजातील मस्जिदच्या बाबतीतल्या वस्तीसाठी गाव एकत्र आलं, पण ज्यावेळेस डोंबारी समाजाची घरं पाडण्यात आली त्यावेळेस मी एकटा विरोध करत होतो, नवीनच सदस्य होतो. पण त्या काळात मला जे साथ गावाकडनं मिळायला पाहिजे होती ती मिळाली नाही. मी अजूनही हारलेलो नाही, पण नक्कीच त्या लोकांचं सुद्धा पुनर्वसन मी करणार आहे. आणि रेल्वेच्या बाबतीत आपण सांगितलं की कसं असतं की माझं काम करण्याचा पॅटर्न वेगळा आहे. मी कुठल्याही श्रेयवादात अडकत नाही. अगदी रात्री 11ला जरी कोणी फोन केला तरी त्याच्या हाकेसाठी धावतो, कारण का मला माझ्या लोकांसाठी, ही निरेतील लोक माझे आहेत, माझे सहकारी 100% कामं करतात. अगदी सरपंच उपसरपंचापासून ते आमदार खासदारांपर्यंत सगळ्यांनी हे केलं आणि आमचे नेते आदरणीय अजितदादांनी सुद्धा ह्याच्यामध्ये लक्ष घातलं. पण कुठंतरी चांगल्या कामाची स्तुती झाली पाहिजे ह्या मताचा मी आहे. पण जिथं चुकतोय तिथं 100% सांगितलं पाहिजे. पण एकत्र येऊन, माझं तर मत आहे की एकत्र येऊन जर दुर्गाडे सरांनी काही ग्रामपंचायती आता बिनविरोध केल्या, जर भविष्यात निरेसारखी नगर परिषद जर बिनविरोध झाली, चांगले पदाधिकारी माझ्यापेक्षाही चांगले आहेत एकत्र आले, तर नक्कीच हे निरेचं जे विजन आहे, निरा सिटी मॉडेल आहे, ते अस्तित्वात येईल. म्हणजे निरा सिटी म्हणजे निरा शिवतक्रार पण आहे. काय आपण पाठीमागही बातमी केली होती की जो नीरा नदीच्या बाजूला जे महादेव मंदिर आहे, तर तिथं महादेव घाट करायचा एक करण्यासाठी जे आपण विजन ठेवलं होतं, तुम्ही असेल किंवा ग्रामपंचायत सदस्य अनिल चव्हाण असतील, तर दोघांच्या माध्यमातून तुम्ही ते घाटाचं जे सगळं म्हणजे सादरीकरण केलं आणि तसं तुम्ही त्या वरिष्ठांशी कन्व्हिन्स केलं. पण कन्व्हिन्स केल्यानंतर बऱ्याच गोष्टी अशा झाल्या की त्याच्यावर अजूनही कुठला म्हणजे उपाय किंवा त्याच्यावर अजून काही निर्णय नाही झाला. तर हे तुमचे विजन आहेत, तर या विजनविषयी, महादेव घाटाविषयी आपण आपलं काय मत आहे? नक्कीच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ह्या निरामाईमध्ये आळंदी ते पंढरपूर या पालखी महामार्गावर निरा शाही स्नानाचा सोहळा या ठिकाणी पार पडत असतो. माझे सहकारी अनिलांना आणि मी सातत्याने हा घाट होण्यासाठी, जसा सातारा जिल्ह्यामध्ये दत्तघाट आहे तसाच निरा शहराच्या कडेला महादेव घाटाची निर्मिती व्हावी हे आमचं एक स्वप्न आहे. ह्याच्यामध्ये महादेव घाटाची निर्मिती करत असताना आपल्याला नवीन उड्डाण पूल ते जुना रेल्वे पूल ह्याच्यामध्ये जे नदीचं मोठं अवाढव्य पात्र आहे त्याचा उपयोग 12 महिन्यासाठी आपल्या निरा आणि शहर परिसरातील नागरिकांसाठी चौपाटीचा एक विषय होईल. त्याच्यामध्ये मी थोडक्यात सांगतो. ह्या घाटामध्ये आमच्या मनातील संकल्पचित्र असं आहे की पूर्ण नवीन पूल ते रेल्वे पुलापर्यंत पूर्णपणे नदी किनारी भिंत असेल, त्याच्यावर घाट असेल, त्याच्यामध्ये 2000 भक्त राहतील असे एक भक्त निवास. आणि आळंदी आणि पंढरपूर देवस्थानाकडून आम्हाला सांगण्यात आलं की भविष्यात जी जाणारी पालखी आहे पंढरपूरकडून आळंदीच्या दिशेने, ज्यावेळेस ती आपली 3 वार्डामध्ये जाते, तिथं रस्ता कमी असल्यामुळे पालखी विश्वस्तांचं असं म्हणणं आलेलं आहे की तुम्ही भविष्यात ह्या ठिकाणीच विठ्ठल मंदिर स्थापित करावं. त्यामध्ये वर्षातून 2दा आळंदी देवस्थानाचा एक सप्ताह ह्या निरा नदी किनारी होईल आणि पंढरपूर देवस्थानाचा सप्ताह एक होईल. तसेच आपल्याला जो ब्रिटिशकालीन रेल्वे पूल मिळालेला आहे त्या पुलाला जर कलरिंग केलं आणि 3 कलरमध्ये जर नाईट व्ह्यूच्या लाईट्स सोडल्या तर त्याच्यामध्ये तो पूल एवढा आकर्षक दिसेल की पाहण्यासारखंच ते क्षणचित्र असेल. आणि दिवे घाटामध्ये जशी पांडुरंगाची मूर्ती आहे त्याच पद्धतीपासून ते केरळपर्यंत तसा त्याला एकदम लुक आहे. नदी तिथं दुपळी होती, दोन्ही साईडनं नदीचं पाणी वाहतं. त्या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती पाण्यात बुडणार नाही अशी पूर आला तरी, आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांची मूर्ती तिथं बसवण्याची आमची एक इच्छा आहे. आणि पाठीमागचा जो खालचा पॉलिकेम बंधारा आहे तो आत्ता आपण अडवत नाही, कारण का जर तो बंधारा अडवला
तर दूषित पाणी आपलं जे बॅकवॉटर आहे, पंपिंग हाऊस आहे नावाच्या डावाच्या इथलं, तिथपर्यंत दूषित पाणी जातं, त्यामुळे ते पाणी अडवता येत नाही. पण नवीन घाटामध्ये आपल्या निरेची जी ड्रेनेज लाईन आहे ती पूर्णपणे घाटाच्या खालून पूर्ण बंदिस्त ह्याच्यामध्ये नेऊन त्या बंधाऱ्याच्या पलीकडं आम्ही सोडतो आहे. आणि तो बंधारा जर पूर्ण अडवला तर पूर्वी जशी आबांच्या काळात ती बोटिंगची सुविधा होती तशी ह्या तीरावरून त्या तीरावर जाण्यासाठी बोटिंगची सुविधा होईल. तर माझं एकच ह्याच्यामध्ये सांगणं आहे की निरेकरांसाठी हा महत्त्वाचा घाट आहे. दोन्ही घाट समोरासमोर झाले पाहिजेत. कुठल्याही प्रकारचं राजकारण ह्याच्यामध्ये आलं नाही पाहिजे, कारण हा गावचा विषय. 100% सर्वजण प्रयत्न करत आहेत, ह्याला आमचा विरोध नाही. पण सत्य परिस्थिती आहे, आत्तापर्यंत तुम्ही प्रत्येक देवस्थान बघितलं, देवस्थानाचे घाट हे समोरासमोर असतात. काही कारणास्तव ह्या घाटाचं काम थांबवलं गेलं होतं. पण माझी सर्वांना एक हात जोडून विनंती आहे की ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता आपण सर्व एकत्र आहोत. घाट हा समोरासमोर झाला तरच त्याचा फायदा आपल्या निरेकरांसाठी होईल. कारण का भविष्यात एक वार्डात आत्ता घाट झाला तर प्रस्तावित घाट हा 1 आणि 6 वार्डामध्ये एक भौगोलिक परिस्थिती ह्या 2 वार्डांना अशी रचना आली की त्यांच्या दक्षिण बाजूने नीरा नदी वाहते. त्यामुळे ह्या ठिकाणी 1 आणि 6 वार्डामध्ये भविष्यात पर्यटन स्थळ विकसित येईल आणि आमची जी नदीकिनारी लोक राहणार आहेत त्या लोकांना एक रोजगाराचं साधन उपलब्ध होईल. ज्यांच्या जमिनी ह्या घाटाच्या कडेला गेलेल्या आहेत त्यांनाही माझं सांगणं आहे की तुमच्या जमिनी ज्या ठिकाणी जात आहेत, शक्यतो तर जात नाहीत, पण ज्यांच्या कोणाच्या जमिनी जात असतील त्यांनाही सांगणं आहे की त्या घाटाला विरोध करू नका. उलटं तुम्ही त्या घाटाच्या दिशेने जर गाळे बांधले तर तुम्हाला ते उत्पन्नाचं साधन निर्माण होईल. त्यामुळे हे जे काम आहे ह्याच्यामध्ये कुठलाही श्रेयवाद नाही आहे. आपण सगळ्यांनी एकत्र मिळून घाट करू. पण आत्तापर्यंत हा घाट जो लांबला तुम्ही सांगितलं तो निव्वळ गैरसमजामुळे हा घाट लांबलेला आहे. तर माझं सर्वांनाही निरेकरांचे जेवढे काय सामाजिक कार्यकर्ते आहेत, आमचे पदाधिकारी सहकार्यांना विनंती आहे की आपण एकत्र येऊन हा घाट ह्याच येणाऱ्या वर्षामध्ये त्या घाटाचं काम सुरुवात होईल अशी आशा बाळगू. आज आपण म्हणजे 4 वर्षापासून माझं सुद्धा तुमच्याबरोबर जे संबंध आले आणि तुमची जी निरेबद्दलची तळमळ आहे, पण तळमळ नुसते असून किंवा मग खूप तुमच्याकडे विजन आहेत, विकास कामाची यादी आहे, पण हे करत असताना काही गोष्टी म्हणजे आमच्यासारख्याला सुद्धा खटकतात की म्हणजे ते म्हणतो ना आपण की काना मागून आला आणि तिकट झाला. तर ह्या काळात तुमचा संघर्ष अजूनही तीव्र होण्याची शक्यता आहे. तुम्ही जर एवढी व्हिजन घेऊन उतरत असताल तर त्याला तुम्ही कसं सामोरे जाल? नक्कीच मी मगाशी सांगितलं की निरेकरांसाठी आणि जी माझी स्वप्नातील निरा आहे, माझी म्हणजे आपल्या सगळ्यांचीच आहे, ती करण्यासाठी किती काय वादळं आली तरी माझा जो विकासात्मक धोरण आहे ते कधी संपणार नाही. आणि मी कायमस्वरूपी मी आणि माझे सहकारी सामाजिक कार्यकर्तेसुद्धा जे निरेच्या विकासासाठी आम्ही अहोरात्र झटतोय, आमचं तळमळीने प्रयत्न आहेत. त्याच्यामध्ये मी आज आश्वासन देतो की ह्याच्यामध्ये मी सत्तेत असू किंवा नसू, पण हे विकासाचं धोरण कायमस्वरूपी सुरू राहणार आहे. जोपर्यंत प्रमोद काकडेचा शेवटचा श्वास आहे तोपर्यंत निरा विकासाच्या मॉडेलच्या दृष्टीने मी 100% प्रयत्न करणार आहे. कुणाला पटू अगर नाही पटू, कारण का माझं काम माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी नाही. हां, माझा स्वार्थ आहे जिथं निरा शहर हे 1 नंबरला सुखसोयुक्त होईल त्या दिवशी माझं जे स्वप्न आहे ते साकार होईल. तोपर्यंत मी थांबणार नाही, माझं काम करत राहील. ह्याची वरिष्ठ पातळीवर दखल घेतील नाही घेतील मला माहीत नाही, पण माझं एकच आहे की आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांचा कार्यकर्ता आहे मी आणि नक्कीच दादांच्या माध्यमातून 100% मी निरेच्या विकासासाठी काम आणण्याचा प्रयत्न करणार आहे, एवढीच मी ग्वाही देतो. जे ग्रामपंचायत सदस्य प्रमोदजी काकडे आहेत त्यांच्याबरोबर सामाजिक कार्यातील एक अग्रगण्य नाव असलेलं सचिनभाऊ मोरे यांना का बोलवलं त्याचं कारण सांगतो की एकटा माणूस किंवा कुठलीही सत्ता किंवा पद नसणाऱ्या माणसानं विकासाची ध्येय धोरणं बघितली किंवा त्याच्याकडे विजन आहे किंवा एक विचार आहे की हा विकास निरेचा व्हावा, पण ज्या माणसानं संघर्षातून सामाजिक कार्य करताना अनेकांशी विरोधत्व घेतलं असेल, दुश्मनी म्हणजे घेतली असेल,
पण आज मला सचिन भाऊ तुम्ही ह्या संघर्षापर्यंत किंवा आजपर्यंतचा जो प्रवास आहे याबरोबर जे प्रमोद काकडे म्हणतात की आम्ही असा विकास करायचा आहे, मला पोलीस स्टेशन आणायचं आहे, पण एकटा माणूस किंवा यांच्याकडे आत्ता कुठलं पद नाही किंवा कुठली सत्ता नाही आणि मग हे असं करतात, तर तुम्हाला काय वाटतं याविषयी? प्रमोदजींनी किंवा त्यांच्या ज्या बॉडीची जी विचारधारा आहे नीरा शहराबद्दल किंवा नीरा शिवतक्रार गावाबद्दल, तर अतिशय सुंदर आहे. कारण जोपर्यंत माणसाला विचार येत नाही, समजा मला घर बांधायचं तर तो विचार आला पाहिजे आणि एक चांगला विचार आहे त्यांच्याकडं आणि त्याला दिशा सर्व गावकऱ्यांनी मिळून द्यायची आपल्याला, लक्षात घ्या, तरच आपली आयुष्याची दिशा चांगली होईल. तुम्ही किती चाललात ह्याला अजिबात महत्त्व नाही, तुम्हाला कुठं जायचं हे फार महत्त्वाचं. प्रमोदजींनी त्यांचे जे 5-6 मुद्दे सांगितले की बाबा नीरा गावाला आपल्या बाजारपेठ होती, म्हणजे नीरा गुळाचं मार्केट आज तुमचं बाहेर देशात नाव होतं गुळाबद्दलचं, आज ते मार्केट निघून गेलं आपल्याकडून, आपल्या हातून गेले. काय का व्हायना, तिथं 4 लोकांना रोजगार मिळत होता, तो आज रोजगार आपण गमवून बसलोय. मग त्यांनी ते मार्केट कमिटी संदर्भात सांगितलेलं जे विजन आहे, कांदा मार्केट असेल किंवा शेतकरीचे आजूबाजूचे आपले आहेत त्यांना तिथं रोजगार निर्मित होतोय, चांगली गोष्ट आहे. म्हणजे समाजाच्या हितासाठी जे काम चाललंय ते आमच्यासाठी चांगलं आहे, इतपतच म्हणजे मला सांगूशी वाटतं. पण मला अध्यात्मात अजून एक गोष्ट अशी सांगूशी वाटते, सत्य तोची धर्म असत्य त कर्म दयाचे वर्म नाही. म्हणजे प्रमोदजींना जो वारसा लाभला आहे सद्गुरू बैठकीतला, आणि त्या बैठकीतून त्यांचं मी नदी स्वच्छता अभियानात मी सामील झालो होतो. म्हणजे सद्गुरू बाबांच्या बैठकीतून जो नीरा नदी स्वच्छता अभियान होतं त्यांचं, त्यात मी स्वतः सामील झालो होतो. आणि त्यांच्या त्यावेळेसच्या मला दिशा कळाल्या की त्यांनी काही झाडं नीरा पोलीस स्टेशनमध्ये लावली होती आणि आठवड्यातनं महिन्यातनं ते पाणी घालायचे आणि त्याची पाहणी सामाजिक कार्यकर्ते सचिन भाऊ मोरे आहेत आणि सामाजिक कार्य करताना त्यांनी बरेच संघर्ष केलेत. संघर्ष करत असताना काही लोकांचे वैरत्व येतं आणि जो संघर्ष करतो त्याच्या मागं तर हात धुवून वैरत्व असतं. म्हणजे प्रत्येकालाच असं वाटतं की ह्यो अतिशहाणा आहे किंवा तो लय स्वतःला हे करतो. तर मला सामाजिक कार्यकर्ते सचिन भाऊ मोरेंना प्रश्न आहे की तुमचा संघर्ष आम्ही पण जवळनं बघितला आहे, पण संघर्ष करत असताना तुमच्याबरोबर आत्ता लोकसंग्रहही खूप आहे, पण असं असताना तुम्हाला ह्या प्रमोद काकडेंची जी व्हिजन आहेत किंवा जे त्यांनी आता विकासाचं एक नीरेचं विकास मॉडेल आपण आता बघतोय की असं त्यांचं स्वप्नातलं एक विकास मॉडेल आहे, तर याविषयी आपण 2 शब्द बोला. धन्यवाद. प्रथमतः मराठी रोकठोक चॅनलचे म्हणजे सुभाषदादा जेदेंचे मी अभिनंदन करेल की खरं आजपर्यंत जर मी चॅनल पाहतोय आपल्या यूट्यूबला, तर वास्तव्याशी निगडीत आहे आपला विषय, म्हणजे जो गरजेचा आहे जनतेला, आणि हीच खरं पत्रकाराची जी एक भूमिका असती ती तुम्ही चांगल्या पद्धतीने बजावतायत. तर प्रमोदजींनी जे आत्ता मला विजन सांगितले आणि ह्यांचे मी आज 1 वर्ष झालं, म्हणजे अनिलांना असतील हे असतील किंवा यांची सगळी बॉडी आहे जी वेल एज्युकेटेड आहेत, सगळी बॉडी 17ची 17 जणं, आणि 17च्या विचारांच्यात एकमत होते, ह्यात काय म्हणजे वावगं नाही. परंतु थोडेसे मतभेद प्रत्येक गावात असतात, पण हे मतभेद विसरून जाण्यासाठी मी माझी भूमिका त्यांना नेहमी ग्रामसभेत मांडत असतो की बाबा प्रमोदजींनी जो नीरा पोलीस स्टेशनचा आउट पोलीस स्टेशन आहे ते मोठ्या पद्धतीत पोलीस स्टेशन झालं पाहिजे, इथला स्टाफ वाढला पाहिजे, कारण गुन्हेगारीचा जो आलेख आहे तो फार मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे आणि लोकसंख्या आपल्या गावची वाढतेच ना, तर त्या माध्यमातून तसा विकासही झाला पाहिजे. आज महत्त्वाच्या ज्या गोष्टी सांगितल्या प्रमोदजींनी की मला बाहेरचा पैसा आपल्या गावात येणं गरजेचं आहे, कारण जर रोजगार नसेल तरुण आपला फार शिकलेला आहे ह्या गावचा, कारण हा पुरंदर तालुक्यातलं शेवटचं गाव येतं आपलं, मोठी ग्रामपंचायत पडती आणि ह्या मोठ्या ग्रामपंचायतमधली इथली जी माती आहे ती फार विद्वान आणि ज्ञानी मुलं. आत्ता जो सचिन भाऊ आपण जो प्रश्न म्हणजे उत्तर देताना सांगितलं की ज्ञानी लोक आहेत, ज्ञानी लोक असून चालत नाही, ज्ञानाबरोबर कर्तृत्व बी असावं लागतं. आणि आपण तर म्हणतो की ज्ञानी खूप आहेत, मग कर्तृत्व जर नसेल तर त्या ज्ञानाचा उपयोग नाही. मग जे ज्ञानी आहेत त्यांना किंमत नसते, तर याविषयी आपण सांगा. आता ज्याचा त्याचा तो प्रश्न आहे की कशा पद्धतीने, म्हणजे आता ज्यावेळेस आपण एकत्रित काम करत असतो, समजा आम्ही सामाजिक कार्य करतो किंवा हे राजकीय काम करतात, तर माझी भूमिका नेहमी अशीच राहिली की प्रमोदजी जर चांगलं काम करत असतील किंवा अनिलजी करत असतील किंवा राजेश काकडे करत असतील, तर मी सगळ्यांच्या पाठीशी उभा राहण्याचं काम करतो आणि जे मला त्या संदर्भातलं ज्ञान आहे ते मी जास्तीत जास्त देऊन
तो काम कसं पूर्ण करून घेता येईल, कारण आधी ज्ञान असल्याशिवाय आपण आपलं कर्तृत्व दाखवू शकत नाही ना. त्याला ज्ञानाची जोड असणं महत्त्वाचंच आहे. पण ह्या कर्तृत्वाला ह्या 17 सदस्यांची ज्यावेळेस आम्हाला ताकद मिळेल सामाजिक कार्य करायला, त्यावेळेस मग आमचं जे विजन आहे की साहेबांनी सांगितलं की आळंदी पंढरपूर महामार्ग, ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, संत सोपान काका महाराज असे पवित्र लोक ह्या भूमीतून जातात, स्नान करतात आणि ह्याच्यासाठी जे असणारं विजन आहे ते आम्ही 100% ह्यांच्या पाठीशीच उभा राहणार ह्या गोष्टीसाठी. कारण ते वारकरी संप्रदायासाठी आणि इथली संस्कृती जोपासण्यासाठी फार महत्त्वपूर्ण भाग आहे. आणि जोपर्यंत ह्या देशात निरेची संस्कृती चांगली होत नाही, संस्कृती इतकी महत्त्वाची असते, ज्ञानही इतकंच महत्त्वाचं असतं. संस्कार संस्कृती जर इतकी महत्त्वाची असेल तर चोऱ्या होणार नाहीत, एकमेकांच्यात प्रेम राहील, बंधुत्व राहील आणि संविधानात्मक विषय सगळ्या गोष्टीला ताकद मिळेल. मला तुम्हाला असा दुसरा एक प्रश्न आहे की तुम्ही बाकीच्या म्हणजे अध्यात्मात पण तुमचं ज्ञान आहे, सामाजिक कार्यात तुमचा पुढाकार नेहमीच असतो, पण असे काही लोक असतात की समाजकार्य नाही पण असं स्वतःला समजून घेतात की आम्ही खूप मोठं समाजकार्य करतो किंवा आम्हालाच समाजाची तळमळ आहे. पण मी जे अनुभवतो किंवा माझा जे आज ह्या वयापर्यंत मी काम निरेतलं बघतोय, तर काम करणारे वेगळे आणि जाहिरातबाजी करणारे वेगळे असतात. तर याविषयी आपलं मत सांगा. आता कसं आहे साहेब, तुम्ही प्रश्न असा अडखळीचा विचारला आहे की मी एवढ्या इतपत ज्ञानाची उंची नाही माझी, पण मी एकच सांगेल, चळवळ जर सामर्थ्याची असेल आणि त्याला जर अधिष्ठान अध्यात्माचं असेल तर नक्कीच तुम्ही कुठल्याही गोष्टीत यशस्वी होऊ शकता. आणि हा इतका अवघड प्रश्न आहे दादा की मी बोलणं म्हणजे माझ्या योग्यतेचाच नाही, म्हणजे मी तेवढ्या योग्यतेचा नाही. परंतु जर मी एक सांगेल तुम्हाला, शेतात महिला जी कष्ट करते आणि ब्युटी पार्लरमधली जी महिला असते ह्यात फरक असतो. जे कष्टातलं जे तेज असतं ते तुमच्या ब्युटी पार्लरमध्ये नसतं, इतपतच मी सांगू शकतो. तुम्ही जर मराठी रोकटोक न्यूज चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. ताजे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा मराठी रोकटोक न्यूज चॅनल. धन्यवाद.